मी राजेश पाध्ये, नौपाडा ठाण्याला राहतो. मी कौस्तुभ टूर बरोबरचा माझा पहिलाच हा अनुभव आहे. कौस्तुभ टूर नाव फक्त मी पेपरामध्ये वाचलेलं होतं हे करायला, पण माझी बहीण आणि मिसेस दादरला गेल्या, डायरेक्ट बुकिंग वगैरे केलं. मला एवढी काहीच कल्पना नव्हती. मी जरा साशंक होतो, स्पष्ट शब्दात सांगतो का बा फर्स्ट टाइम आपण जातोय. हल्ली एवढे वेगवेगळ्या कंपन्यांचे आपण वाईट अनुभव घेतलेले लोकांचे लोकमानसमध्ये वाचतोय, परंतु कौस्तुभ ट्रॅव्हलनी त्या बाबतीत माझी पूर्ण निराशा केलेली आहे. त्यांनी अतिशय सुंदर त्यांची सर्व्हिस म्हणा, जवळीक म्हणा, आपुलकी म्हणा, या भावनेने आपण हे करतो ते खरोखरी सुंदर घरगुती वातावरण असं जाणवतच नाही की कोणत्याही प्रकारचे ते प्रोफेशनल हे आहे. व्यवस्थित टूर झाले आमच्या, प्रत्येक प्रेक्षणीय स्थळं आम्हाला दाखवली गेलेली आहेत. त्याच्यामध्ये खूप आम्ही एन्जॉय केलं. म्हणजे मला वाटायला लागलं हे आपलं एक कुटुंबच झालेलं आहे कौस्तुभ ट्रॅव्हल बरोबरचं. आणि अतिशय सुंदर आणि कायमस्वरूपी लक्षात राहणारी ही एक आमची आता ट्रिप झालेली आहे. तर मी सर्वांना आवर्जून सांगेन का प्रत्येकाने जस्ट एक एक्सपिरियन्स म्हणून कौस्तुभ ट्रॅव्हल्स बरोबर कुठेही भारतात म्हणा, जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या एकदा जाऊन बघा. टेक युअर ओन एक्सपिरियन्स. नंतर पुढे तुम्ही ठरवा परत जायचं की नाही. परंतु मला पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही परत त्यांच्याबरोबर जाणारच. कारण मी सुद्धा तुमच्याप्रमाणेच एकदा तिथे होतो, परंतु जो आता मी अनुभव घेतलेला आहे या काश्मीर टूरचा हा अतिशय सुंदर, लक्षात राहण्यासारखा, अस्मरणीय, अतिशय छान आहे. बस कौस्तुभला धन्यवाद. कौस्तुभ परिवार जो आहे, जो आता बिझनेसमध्ये नवीन उतरलेला आहे, मी त्यांना एकच नम्र विनंती करू इच्छितो का तुम्ही ठाण्यात तुमची लवकरात लवकर ब्रँच चालू करावी, जेणेकरून आम्हाला दादर आणि बोरिवली उडवून करा, आमचा त्रास थोडा वाचेल. म्हणजे मी स्वार्थी भावनाने तुम्हाला सांगतोय का इथल्या इथे बुकिंग केलं, हे झालं. तर मॅडमनी, सुनीता मॅडमनी अतिशय छान, म्हणजे मला त्या मॅनेजर वाटल्याच नाहीत, त्या मला बहिणीसारख्याच वाटल्या का इतक्या त्या आपुलकीने, काळजीने, चला जेवायला, कोणाला काय त्रास आहे का, हे आहे का, प्रत्येकाची जातीने त्यांनी चौकशी करून प्रत्येक त्यांनी आम्हाला व्यवस्थित सर्व्हिस दिलेली आहे. त्याबद्दल शतशः मी त्यांचे धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.